ते फकीर म्हणजे भीक मागे फकीर नाही, आपले जावय फकीरराव ते आलाय. हा? अय जावई हा आपलं जावई आलं आपलं जावय आला. या मामी बसा 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 बसा. वनक्कम जावई वनक्कम वड्याने आणले हो मामी. वड नाही म्हणत हो मी, नमस्कार म्हणते. अच्छा अच्छा नमस्कार. नमस्कार. बसा बसा बसा. अय्यो बसते की मी जरा. अय्यो जावई हा अव तुमचं असं नाव कसं ठेवलं भिकाऱ्या म्हणजे फकीर. आमच्या मध्ये कसं असतंय बघा, चिन्नम्मा कन्नम्मा करपन्ना अण्णा राधाम्मा असं असतं. असं असतं. आणि तुमच्यात असं कसं भिकाऱ्यावानी फकीर ठेवलंय. अरे त्याचं काय झालं मामी, ते माझ्या आई वडील जे आहे ना त्याला मुलं बाळ होत नव्हतं. अयो हा मग ते आमच्या घरी एक फकीर आलं. फकीर हा मग फकीराने काहीतरी आमच्या मम्मीला दिलं आणि तिथून पुढे मी तयार झालो, म्हणजे मी झालो. अय्यो हा फकीराने औषध दिलं मग तुम्ही झालं का? मग मी झालो. अय्यो मग ज्या टायमाला माझं नाव ठेवायचं हा त्या टायमाला म्हणजे याचं नाव काय ठेवायचं जे हा या तर मग आजी काय म्हणली, आजी म्हणली हा फकीरामुळे झाला तर मग याचं नाव फकीर ठेवा की. अय्यो फकीरामुळे फकीर झाला म्हणून फकीर नाव ठेवलं. अय्यो भिकाऱ्यामुळे झाला असतं तर भिकारीच नाव ठेवलं असतं. आणि काय व तुम्ही काय आमच्या टिंगल्या करत्या का? त्याचं काय मामी, ढवळे शेजारी पवळा बांधला ना त्याचा वाण नाही पण कोण येतो का नाही. आता समजा तुमची पोर गेली मग मला हळूहळू भाषा शिकावं लागेल तुमची, है ना. अय्यो अव हा? अव आपल्या पोरीचं पाय असं का म्हणून दिसते तर माणसं बा. ते अय्यो माणसावानी कसलं ते. आता ते बाबाने सांगितलं आम्हाला. बाबाने सांगितलं. हा बाबाने सांगितलं म्हणजे असे असे ना गड्यासारखे पाय दिसले पाहिजे. अय्यो अम्मा अव माझी पोर उंच होते. अय्यो, बारीक अय्यो कसा? बोटकी कशी झाली व ते बाबाने सांगितलं आम्हाला. बाबाने. सगळं बाबाने सांगितलं. हा बाबाने सांगितलं बुचडे बाबा. अय्यो माझी पोरगी जाडी होती वा. अय्यो बारीक कशी झाली वा. काय देत ना सांगा तो. तसं नाही मामा, ते काय झालं बाबाने सांगितलं म्हणजे थोडं पद पाणी दे. बाबाने उपास धरायला सांगितलं ना. अय्यो उपास. हा त्याच्यामुळे बारीक झाली. अय्यो म्हणून बारीक झाली. हा अय्यो तुमच्या बाबाने सांगितलं पाय बी दाखवायचं. अय्यो तुमच्या बाबाने सांगितलं बुट्ट कमी व्हायचं. अय्यो तुमच्या बाबाने सांगितलं बारीक बी व्हायचं. अय्यो तुमच्या बाबाने सांगितलं का नाही तोंड दाखवा म्हणून. अय्यो माझ्या पोरीचं तोंड तर बघू दे किंवा. कशाला, ते बाबाने सांगितलं 6 महिना तोंड नाही दाखवायचं कोणाला थोडस. अय्यो हे उठ गे तिकडे पाहायचं, चहा व्हायचं इकडे बसली. जावई हा बरं मामी ऐका, तुम्ही काय आता बोलू नका. ते पटकन आवरा बरं, मला आहे ना ते बचत गटाचे पैसे भेटणार आहे, मला तिकडे जायचंय. अय्यो जावई हा. तुम्ही त्या काय बचत गट त्याच्या नादी नका लागू बघा. हा अव तुमच्या फकीराने औषध दिलं म्हणून फकीर झालं आणि आता त्या बचत गटाचं कर्ज घेऊन भिकारी वशाला बघा. अव नीट सांगते. काय म्हणता बचत गट नका काढू मग आपले. अय्यो हे बघा जावई, वन्नू मोरू नालू रंड अय्यो कितीतरी फंड काढलं तर माझ्या नावावरी आणि केलंय बघा हे सोनं. यांचं सोनं बघा आता मी कसं काढून घेते. यांचा नरडात धाव येते बघा. घेते बघा. अय्यो मुरुगन स्वामी, अय्यो मुरुगन स्वामी. त्याला काय करणार, तुम्ही आई खाऊन वावर केला. हा? अय्यो माझ्या नवऱ्याला आईत खाऊ नाही म्हणायचं बघा. हा आणि तुम्ही काय करता व अव तुम्ही बी तेच करून आला की फुकट्यासारखं. माझ्या पोरीच्या नावावरती बचत गट काढायचं नाही बघा, सांगते मी तुम्हाला. हा हा का हा मग ते पैसे कसे फेडायचे. अय्यो जावई एवढ्या मोठ्या डट्टा खट्टा लांब लचक खायचा तुम्ही. हा अय्यो थोडं तरी कष्ट करावं काय म्हणावं मी. अय्यो
थोडा गोड चहा कर की जावयाला तोंड गोड करून ठेवायचा. अय्या स्वामी, हा. ते बघा तुमचा चहा गोड होत नसता, का बरं? ते पानचटच होणार आहे बघा. अय्य तुम्ही किती साखर आणता व? हं? छटाक साखर आणता आणि गोड चहा करा म्हणता. छटाक साखर. जावई हं. थांबा थोडा वेळा, त्याच्या काटा काटा वाईन ना. अय्यो कटकट, माझी कटकट. आयो मुरुगन स्वामी, आयो मुरुगन स्वामी. माझ्या कटकट म्हणता. जावयासाठी चिकन आणतो, पैसे द्या ना. अय्यो जावयासाठी चिकन तुम्ही आणत, हा. मग पैसे बी तुम्हीच बघा. माझ्याकडे काय पैसा बिसा नसता बघा. अरे. आणि मी जाते, माझ्या लय गरम झालंय बघा. अय्यो मुरुगन स्वामी. ते मामा मामी बाहेर का गेल्या? अरे मी पैसे मागितले ना बाबा, तर मग तिला राग येतो, मग कटा कटा घालत ते. हा? अच्छा अच्छा अच्छा. म्हणून बाहेर गेले ते. बाजावर जाऊन बसले असेल आता. अच्छा बाजावर. हा. आपण मामा तुम्ही लयच घाबरत्या बायकोला, म्हणजे मामीला लय घाबरत तुम्ही हो. तसं नसतं बाबा, मला एकच बायको आहे. कारण चार कोणी सांगितलं तुम्हाला? अरे ना ना, एकच कट कट घालते, त्या चार कुठं. अय्यो राधम्मा,